सारखे गिरायक आहे त्या बाई या कोंबड्यांना 2-4 द्यायचे. गट आलाय 2 तारखेचा. पैसे नाही भरायला. काम बंद झाले आता या उन्हाळ्याचं कुठं काम नाही. म्हणले 2-3 कोंबड्या आहे ते टाकी ते मला. तू काही राहत नाही शाळेतून आम्ही कोंबड्या घेऊन जातो म्हणजे तू परत काय करते 2-4 कोंबड्यांना आहे ना सारखं गिरायक येऊ राहिलं, पण जी किंमत पाहिजे त्या किमतीला नाही मागू राहिले. बरं सर बखर इकडं तिकडं करून घेईन. मला 2 तारखेला हप्ता आहे. का होईन काय नाही बाई बसले लय आरामात. मग काय करावं आता उन्हाळ्याचं काही काम नाही धंदा नाही. तुमच्याकडे काम होतं काय हो ते कोंबड्या पाहिजे होते मला. आहे ना कोंबड्या आहे ना 2-4 2-4 द्यायला आहे. अजून नाही का? आहे ना तसा गंज मावायला 50-60 कोंबड्यांचा कळप आहे. हा काय बोक्क एक पाडाकले ते बोक्क ठोईना हो नुसतं मुंडकं मोडून निघून जात. त्याला चाळी नाही करायचं. मग चाळीतच राहते मग याची चाळी आहे का? हा अरे याच्यात माणसं गोष्टी मग आता काय करावं कॅरेट मध्ये राहते रात्रीची. ती जाळी नाही भेटत का? नाही कोंबडा ना. जाळी हे दिवसा जर बसेल असल्या तरी मुंगस मांजर धरून नेत्या नाही तर रातभर आपल्या आंब्यावर राहत्या. ते काय आलं आमच्या कोंबड्याचा नवस करेल बायानं. मग 11 लागत होते मग कोंबडे हा आहे ना मग 11 भेटेल ना. हा 20-22 कोंबडे चांगले मोठा लय का? चांगले मोठे आरावते कोंबडे. कारण पाहुणे लय मग किती पाहुणे जेवतील ते? आरावते कोंबडे. आता एक कोंबडा चांगला 3-1 किलोचा. काय आम्ही कधी करीत नाही मग नवस असल्यामुळे आता करावं लागू राहिलं. हा मग काय भाव देता कसं? तर लहान मोठे कोंबडे जरी काढले तुम्ही तर 30-32 किलो मटण पड. एवढं? हा मग तो भारी होईल. मग काय मग 60-70 लोक जेवले पाहिजे असं. जेवतील ना मग. तर काय 2-2 पार्सल म्हणून द्या. हा आरामशीर जेवतील काहीच अडचण नाही. मग द्या मग 11 मोजून द्या. पण मग भाव बघत काही आता विचारलं गावातला मामला आहे. नाही. गावातला मामला जाऊ द्या असू द्या पण गावकऱ्यांनी थोडी गावकऱ्यांच्या कोंबड्या नाही त्या गावकऱ्यांनी कुठे त्यांना दाणे दुणे आणून टाकले. देवाच्या कामाला चालच म्हणलं काय? नाही देवाच्या कामाला नाही घेऊन जा नाही तुम्ही घरी खायला न्या. पण मग जो खर्च आला तो खर्च असं थोडी. मग सांगा नाव ठेवा ना मग काहीतरी. हा मग एक कोंबडा आहे ना मला 1500 रुपयाला द्यायचं. 1500? हा मग 3-3 किलोचे कोंबडे आहे ना हो. अहो पण मग लय झालं ना आता 3 किलो म्हणजे 500 रुपये किलो आहे काय? नाही पण गावठी कोंबडे आहे ना आपले. आहे कसं पण मग आता देवाचा कार्यक्रम आहे काहीतरी कमी करा. असं 250 रुपयाला नाही जमत? नाही 250 नाही. नाही 250 मी त्याच्यावाला मागचे पिस्ट काढून नाही देणार तुम्हाला तर. तुम्ही काय माणूस की नाही का थोडी? नाही माणूस की नाही. अहो आपण मी माणूस की धरले असते खायला आले असते पण मी तर माळ करी त्याच्यामुळे आपला विषय. खायचं काही नाही तुम्हाला आमरस खाऊ घालू शकतो काही वरण बट्टे. हा वरण बट्टे ठीक आहे. पण सांगा ना काही लावा नाही हिशोबाने. नाही हिशोबाने तुम्ही सांगितलं. असे कोणी चोरून नेईन तर तसे जाऊन द्यायचं म्हणजे देवाला नाही द्यायचं बा तुम्ही. कोणाची टप्पर आहे चोरायची. हा तर मग जाऊ द्या मरू द्या. माय 1500 जाऊ द्या आणि तुमचे 250 जाऊ द्या. 800 रुपयांनी कोंबडा लावा बा. नाही हो लय भाव होता ना. मग नाही होणार व्यवहार. लय 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 भाव झाला. नाही नका मग परत पाहायला येऊ नका आणि विचारायला येऊ नका. 500 ना शेवट. नाही 800च्या कमी रुपया होणार नाही. पटत असले तर पहा नाही तर लागलं तर 800 तुम्हाला घ्यायचं असलं तर इसार द्या आणि तुम्ही कवा बी घ्यायला या. तुम्ही लयच असं थोडं माग पुढं सारखा ना लगे. लय सरकले ना. काय सारखं? मीच माग सरकू राहिले तुम्ही पुढे सारखा ना. तुम्ही मी जागा 250 500 आलो ना आता. नाही मग मी बी 1500 वरून डायरेक्ट 800 आले. मी डायरेक्ट निम्मे कमी केले. अहो मी कोणाकडे गेलो नाही. मी जाऊ द्या लोकल पाहिजे पेक्षा आपल्या गावातले माणसं दुसऱ्याकडे पाहिजे नाही वाढले कोंबडे. पाहू मी येतो मग चक्कर लावून नाही भेटले तर मग थोडंफार. चालेल पहा तुम्ही दुसरीकडे शेवट मग 700 रुपये दे. हा पहिले तुम्ही दुसरीकडे पहा मग बोला. भेटले तर नाही येणार मी. हा चालेल. तिला पाठवणार मी नाही यायचो. हा मग तेवढे 11 कोंबडे मोजून द्या. बर शिरपत खायला रात्री झाली रे. माय डोक्यात चढले रे. नेमके पैसे नाही खिशात. उतारा घेऊन आला असतो. तू वाट पाहत होतो म्हणलो 90-20 पाजर डोकं उतरत मी ते वाट पाहत होतो. तू येशील म्हणलं लवकर गावात. पैसेच नाही. ह्याला काही अवघड झालं बा. मग ते बायकोची चोरले रात्री गेलो हा ना आणि बाय तुकडं खायला नाही. मावल तर पैसे देत नाही रे बायको. नाही माही देत नाही पण मी चोरून चारून का ना. हा का बरं एक करतो. एक डोकं लायचो त्या गजरीच्या कोंबडे बारीकले पिल्ले कॅरेट मध्ये ठेवले जाळीमध्ये. हा का 10-12 पिल्ले
ते कमी कमी 500 रुपये जातील. पेपरचं का म्हणजे तू आलं दिवसभर पिऊ आपण. हा दिवसभर. हा का आणि मग नेऊ आणि देऊ एखाद्या गिराकाला. हा का हा बरं का मग. मग काय बसतो वाटपात कोणाची. काय म्हणतो, आपलं एकदा 1-2 क्वार्टरचं काम झालं ना बस बस. त्या दिवशी ना शांतीचं मिळालं साडी चोरली. साडी हा ओपली हा 250 रुपये आले. हा आता तरी साडी 250 दिली. तिची नवी साडी होती ना. एका दोन केलं असेल तिने. वाळत घातली हा. तशी ती म्हणून कुठे गेली म्हणून गेलीच वारानं उडून. असं म्हणलं लय माझ्या साड्या उडत आहे. हा. ती गेला कानावरून. वाऱ्यानं उडाल्या बरोबर. हा. हा. काय म्हणतो बाकी मग काय नाही, मग आता काल टाइम कर. चल मला लय डोकं धरलंय रे. हा का? पटकन करून आणि जेवण टाकू. आहे ना. आहे ना तिची चाळ आहे ना अरे मोठे कोंबडी आहे ना काय तिथे. मोठ्याला ना ते मोकळा अरे, करायला ऐकून घे. धरायला त्याला तिने मोकळा करायला त्या कोंबड्या. ऐकून घे, एक कोंबडा जर म्हणला ना काय गेलं ते 1000 रुपये कोंबडा जाते. एक कोंबडा जर धरला तर ऐकायचं काम होईल. नको नको मोठ्याला नको बाबा. ते ना चारायला सोडेल राहते ना मोकळे. आणि ते कुठं त्यांच्या मागं पळतो. चालतो हे आता आहे ना तुला सांग का भारी एवढी पिल्ले. काय खायला काम येते काय वापर काम येते. खायला काय खातो मध्ये प्यायचं पाय रे. यायला हाटेला खात्याला उधार माधार. हा हा? चालतो. उधार कोण देतं आपली काही उधार कोण देतं आपल्याला. हा ना आपली अशी चव गेली. हा चल चल पो शिरपत अरे बोल ना तू. हळू बोल बोल. चाळ बर का. मी काय म्हणतो, तू पाय मी इकडे पाहतो कोणी येतंय का. ती वरली जाळी. हा उचल. कोण नाही. चल अरे ऊस लागणार जडे घ्या. जडे का थांबता थांबा तर तिकडून किती 10-15 आहे. मग काम आहे का. घे ना मला खात घे पटकन जरा खाले भाऊ. हा खांदा घे. चल कोण नाही ना. नाही नाही. अय्या चल. मी काय आम्ही काय म्हणतो ते ना बघा, ये. आमच्या मंडळीने ना कोंबड्या वापस सांगितलं म्हणा त्यांना काय कोंबड्या हा. वापस खा म्हणा. हा. हा दा ना काही 10 नाही गे पिल्ले असे एवढले महिने झाले. ते ना बघा आमच्या इकडे ना बाई बोका पडा काय बोका रोजचे 2-2 पिल्लं खास हा हा ती काय म्हणा त्याला उपटून टाक हे बा. हे पाहू घ्या बा. हो चांगला माल आहे. किती पैसे द्यायचे 10 ना काही 10 नाही बघा. ते लय गिरायक वाटेल लय गिरायक. नाही पण म्हटलं नका घालते. तुम्ही बोललात रे एकदा आम्हाला का कोंबडे. त्या मागे नाही का त्या मागे नाही का तुम्हाला कोंबड्या दिली त्या आम्ही आपण 9 कोंबड्या 9-10 कोंबडे दिले तुम्हाला. गेलं आहे ना. आम्ही काय करतो लहान घेतो मोठल करून येतो. हा चांगलं आहे ना मग. डबल नफा तुम्हाला. बिझनेस हा. आणि आमच्या याच्यावर चालू ना आहे ना. काय होतं? लावा 500 रुपये पिल्लू. हा काय 500 रुपये किलो. ना परवडायचं मग 500 रुपये मग कसं लावून एवढं पिल्लाच पण 500 दे. मग तुम्ही 250 रुपये टाकते द्या. काय बोला ते माहिती मिळली. हा? 10 नका 10 नका कोंबडीचे पक्का पाहिलं तर भेटून राहिले का आता का रे बा. बा मी काय म्हणतो माल काय चोरीचा नाही. तुम्ही काय आम्हाला दिले नाही आम्ही काय घेते नाही. हा. आम्हाला ना 10 यायचे ना. तुम्ही काय लगे काय धरून बसले का काय हो बाई आम्हाला ना 1000 रुपये देऊन टाका उद्या. काय एवढे चल 700 रुपये. बरं 100 रुपये पिल्लांना. 100 रुपये लावा. 700 रुपये. नाही 700 नाही हो. नाही आम्हाला घ्यायला काय ते काय हो आमच्या मंडळीना लय- लय मेहनत केली त्यांची. किती द्यायचे? 100 800 शेवट 800 होईल का? त्याच्यावर नाही. 800 का ए जेवट्या चालतं. लय 900 करा. नाही 800 आता जाऊ. बरं दे 100 रुपये. आता उगा ती म्हणली म्हणून मी तर 500 च बरं दिले. द्या. रुपये. काय द्यायचंय काम होईल. फोन पे. फोन पे. जेवायचे काम होईल. मा- हे द्या. घ्या. फोन पे मारा. माझ्यावर, हा. त्यांना द्या. किती option? एक काम आहे ना सका पण पेल नाही. हा, आले का हा, हा, आले, आले. पेल मी त्यासाठी द्या का? नाही रे. तुला माहिती आहे ना अरे हा, बे, हा. तो का चोरीचा माल आहे चोरीचं माल आहे, घरचं माल आहे. अरे, 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 अरे. बसले बसले आमच्या मागे नका बनवू. नाही 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 नाही, गरीब आहे काय आम्हाला जेवायला दिलं होतं ना. हा. मग आम्ही काय म्हणलं चला आता आपण कोंबड्या ओपू आणि जेवण ते करू काय म्हणा कोंबड्या वापर आणि जेवण करा. जेवण करा आम्हाला ना 300 कोंबडे करायचे. हा का मग आज जेव्हा परत उद्या आणू ना बरं 100 आणू द्या. आज थोडं थोडं आणत राहा. आम्हाला परवडलं पाहिजे ना. चालेल ना. चल बाबर हे घेते का मारून हा? फोन पे मारले का 800 ना मे बा हे सांभाळा तुमचे हा. पाहू घ्या. पाहिला नाही का पाहिलं? नाही जवळ घ्या परत कुत्र्या मांजराचं द्या तुम्हाला. आम्ही इथंच बसेल राहतो. चला जाऊ का हा. चल झालं का चला
जाऊ का तेव्हा पिल्ले पाहून घ्या हा हा? पाहिले तेव्हा याच्या ते पिल्ले हा पाहून घ्या. परवडला का नाही का आपल्याला? परवडलं ना कलर चांगले आहे ना. हा मग हे पण इकडून बी काळं पण आहे, लाल पण आहे. विकू याचे एक एक हजार रुपये देईन ते जाईल मग मोठं झालं. सगळे सारखेच आहे का पण मग कलर एकच सगळ्यांचा. हजार म्हणलं आज किती पैसे केले तसे? मला 10,000 झाले त्यांचे. 800 रुपयाचे. काही येडेच लोक अर्धा अर्ध वाटत मी आहे ना. कधी विकायचे यांना आता थोडे मोठे झाले का 8-10 दिवसांना अजून लय मोठे होते ते. आणि चांगलं खाऊ पिऊ घालू मग विकू. आता घरी मस्त त्याला जाळीत टाकू. पण आता बरे उन्हाच येतच आहे ना. एक मोठं खुराडच करू का. खुराडा करायचं का? हा चल खुराडा करू मग. कसं लक्षात येईल त्या रोज बाकीचे ते आणून देणार आहे ना मग त्या पण त्याच्यातच टाकू. ते आहे तर खुराड भेटत ते. आई हा पण लय पैसे लागतात. आता काही करू अर्धा अर्धा खर्च करू ना ते परवडलं आपल्याला. ते दोन तर ठेवायलाच आपल्या कोंबड्या आणून देतील ते बरोबर. त्यांना सांगितलं मला 300 पाहिजे. ते आणणार आहे ते बोलले ना अगं हे प्यायसाठी करते लोक. मी पण किती कमी भावात विकत आहे ग. मग त्यांना काय प्यायला पैसे झाले बस झाले. मोठलेला तो भाव दिला फक्त बायकोला माहित पाहिजे त्यांच्या. त्यांच्या बायकाला वाय बरे हा भांडणं नको आपल्या घरात. तोंड ताणी येतील आपल्याला. नाही तर आपले नवरे म्हणजे तुम्ही बसले बसले काय काम करते. हा ते तर आहे तेच ना मग भांडण्याच मुळे नको. येईल ना गजरा चल बाय गावावरून आले माय कोंबड्या पाहू दे बाई पहिले. हे बाया हा कोंबड्याचं तर कॅरेट आणि बिरेट गायब आहे बाई. गेल्या ग बाई कोंबड्या गेल्या. आ आ आ आ ती 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 आ आ आ आ हे बाया गेल्या बाई कोंबड्या ग बाई. तो जाणे आला होता घ्यायला. मी त्याच्याकडे जाऊन पाहते पहिलं त्यानाच नेले असतील चोरून. नाही तर भरोसाच नाही. हा जाण्या का पाहते पहिल्या जाऊन. का रे भाऊ कोंबड्या पाहायला आला तू आणि मायावर जमला नाही कोंबड्यांचा. मग कोंबड्या चोरायच्या का? मला जर कोंबड्या चोरायच्या असतात मी काय ठरवला आला असतो. तुम्ही काय बोलायचं तुम्ही? पण एवढ्या कोंबड्यांचा मायावाला डायरेक्ट सापाटाच फिरावला. आणि देवाच्या कामाला मी चोरून नाही का? तुम्हाला आजपर्यंत कधी ऐकलं का कधी चोऱ्या केल्या? ऐकलं नाही कधी. पण काय भरोसा आहे भाई. देव काम तर करायचं आणि पैशाचा तपास गावात नाही. किती दारुडे त्यांचे घर पाहायचे डायरेक्ट तुम्ही माझ्याकडे चालले. पण मला तुमच्यावर डाऊट आला काय ना. म्हणलं मला जर भेटल्या तर मी तुमच्याकडे येणार नाही. मला भेटल्या मला 500 भेटले. कोणाकोण भेटलं तुम्हाला कोंबड्या? तुम्हाला माहित नाही का? नाही. त्या खाली गेलो होतो ना त्या वाडीवर. हा कुंभार बाबा नाही का तिथं हा 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 त्यांचे म्हणजे त्यांचे मेवणीचे शेजार राहते तिथं खाली. बाई जाना भाऊ मायवाला अख्ख्या कोंबड्यांचा सपाटा फिरवला. कोणाने आला तेच तुम्हाला मी कळलं त्या दिवशी काय बोललो होतो का तुम्ही कोंबडा चाळी लावा म्हणून. तुम्ही काय लावेल ते बांबूचे तुकडे हा ना. माणसं गोष्टी तुम्ही म्हणे मी तस राहते काय कस काय नाही. अहो गावाला गेले होते हो. मा बहिणीच आहे ना फक्त पोट फुगलं होतं. सांगा मला दिले असत्यात आता एवढं नुकसान झालं असतं का तुम्ही? ते आहे ना 2-3 दारोडे लय गावातले दांगडू उठेल तुमच्या शिरप्या बाब्या जा तुम्ही त्यांच्याकडे. हा का? हा मीच त्यांना म्हणणार होतो पण ते चोरून द्यावाला नाही चालणार ना. असं काही पार्टी गिट आहे मग त्यांना सांगितलं. चोरून आण हा म्हणजे ते चोरायचे धंदे करता का? दारू पिते म्हणल्यावर मग काय करणार? दारूसाठी काही करू शकतो. त्यांचा ठेपा कुठं लागल मग मला आता? सध्या आता ते ना जर खरोखर तुम्ही चोरले असेल पैसे हातात पडेल असेल तर बरोबर तुम्हाला दारू व्यवस्थित अड्ड्यावर टाक. मग दारूचा अड्डा म्हणल्या मग त्या बकुळा व्हायचाच आहे. तिकडे जाऊन पहा मग. तेच करते मग आता त्याच्यावर पर्याय. द्यायला बसले तर त्याचं काय हा ना. फुकट येडा तर काही करू शकते. या मग जाऊन कार्यक्रम. पाहते. आता मग आज कार्यक्रम लावलाय आणि काय तुमच्या कार्यक्रमाला येऊ. बरं चालेल. ना खुराड नेऊन टाकायच्या का आता मग खुराड्यात बाकी उद्या आणतील ते बाकीच्या तिथेच नेऊन टाकू. हे बाई हे कॅरेट तर मायवालीचे. कोणते कॅरेट? हे कॅरेट आमच्या कोंबड्या आहे त्या. हा आमच्या कोंबड्या आहे कुठून आणल्या? कुठून म्हणजे? विकणाऱ्याने दिल्या आम्ही घेतल्या. या कोंबड्या कोणा ऐकल्या? शिरपत शिरपत बाबूराव शिरपत आणि बाबूराव कोंबड्या मायवाल्या बाई या. त्याच्यावर काय नाव मी लिहिलं गावाला जाईल व ते मायवाल्या अख्ख्या कोंबड्या चोरले. अगं बाई त्यांच्या घरून आणेल त्या ना कोणा? शिरपतराव. त्यांना इड बोलवा. आणि तुमचं नाव नाही त्याच्यावर काम तुम्ही म्हणून मग तुमच्या- कोंबडीच्या काय बोचाव नावली त्या काय? याच्यावर तर लिहायचं काही नाही ती गाजराबाईची कोंबडी आहे. तुम्ही काय म्हणल्या कॅरेट मै मग हा. कॅरेट नाव. कॅरेट लगेच वळखले ना मी. एका ऍक्वाचे माझ्या पोरांनी चिटकावलं त्याच्यावर.
पैसे दिले ना आपण. ते तुम्ही दिले पैसे त्याला मी काय करू? तुम्ही चोरीचा माल घ्या कंप्लीट करू का तुमच्या नाव नावाची? नव्हतं का चोरीचा चालला? आता तुम्ही आला म्हणशाल आमचे आहेत, आम्ही म्हणू का? अहो बाई, त्यांनी दारूसाठी तुम्हाला अहो, कोंबड्या नाही, हो, ऐकल्या. नाही, त्याची बायको तुम्ही त्यांना बोलून घ्या, खोटं वाटतं तर बोलवा त्यांना. हा आपण कशाबद्दल त्यांना बोलवायचं? मग या कोंबड्या मायवाले मी ओय, उचलून हात नेईन. नाही लावायचं बरं का? म्हणजे हात नाही लावायचं. मारा माऱ्या होतीन, मारा माऱ्या. ओय, बाई. हा डायरेक्ट मारा माऱ्या. पाहिलं ना माय कोंबड्या, त्यांनी मालकीन वळखली बराबर. हा ना बाई, चल तू हा. असं मारणार बाई. मग काय कोंबड्या मायवाले पैसे दिले ना पण म्हणजे काय आता म्हणतो? चोरीचा माल कोणी ऐकायला आल्यावर तुम्ही घेत्या काय? फोन त्यांना लावते. काय ना मध्ये घ्यायची कोंबड्या आपण घेतल्या ना आता. आपले पैसे का वाऱ्यावर जाऊन देते का? 800 रुपये विचार बाबा. 800ला एवढ्या कोंबड्या घेतल्या का? लाज आहे का? एक कोंबड्या मी 800ला ऐकणार होतो. तुम्ही कोण त्यांना दाणे टाकले हॅलो का ग गवळण निन्नो? बाबराव, कोण बोलतोय? मी बकुळा. येलं वाटतं दारू. आता तुम्हाला बोलायचं ते आपल्या 800 बोलायच नाही. बोलायचं ते पैसे आणून द्या माझे 800 रुपये काय कोंबड्याचे. मला नाही माहिती. ती गाजराबाई आली आणि ते कोंबडे घेऊन चालले. कोणाचे असू दे. मग तुम्ही चोरून कोंबडे वापरते का? आता आम्ही पोल पेले पेले हे कोंबडेच काय करायचं मग? शिजून का शिजून हे बाय पैसे टाक म्हणा बाबा. तर पेले त्याला बोलता येईना. ते आता कोंबड्या द्यायचे काय? शिरपतराव कुठे? हॅलो शिरपतराव द्या त्याच्याकडे. गोट सरपंच. येऊ राहिलं. येतंय का? काय इकडून या इकडून. बोला. हे काय आहे तमाशा? कोणता तमाशा? कोणता तमाशा? एवढा मोठा तमाशा आला इथे. हे कोंबड्या उचलून घेऊन चालल्या. तमाशा बोललो. तमके शो तुला टांग घालू का डोक्यात? पेल का रे? हा बाई, का तुला नाचू टांगीत आडवी करते इकडे. बाबरा बोला. काय येतं का तमाशा चालू आहे का? टिंग टिंग करू आले इथं. हा बरं का? पैसे दे बरं ते कोंबड्याचे. नाचू राहिला कुशाल. आली. पैसे ते कोंबडेच पैसे देते. गजराबाईचे कोंबडे आहेत. पैसे या कोंबड्या आम्ही नाही ओळखती. या काय एवढा मोठा उभे. आम्ही आणि चोराचा धंदा का पण चालू केला? वापरल्या आम्ही पेलो. हा, मग मग तुम्हाला काय करायचं करा. मुसकडे आणले मग दोघांचे चांगले. मग 800 रुपये द्या. कांची. कोंबड्या माय चोरून आणल्या कुशाल त्यांना इकडे लाज आहे का काय? हा? उद्या आणून देणार आहे अजून. त्या बाय त्या मोठ्याला कोंबड्या ना मी नव्हती चोरले बघ का. बाबराव चोरले समजलं का? मोठ्याला या कोणाचे आहे? हा हे आम्हाला काय माहिती कोण हे? बायकोच्या आपल्या बायकोच्या पाय त्याच्या बायकोन गेले म्हणे. बायको कोंबड्यांचं काय? कोणते? कोंबड्या कोंबड्याचं काय तोच खुद कोंबडा आहे. एक क्वाक क्वाक क्वाक. काय घेतलं बाई या कोंबड्या आपण? काय कोंबड्यांचं काय? कोंबड्यांचं कोणाचे? अंगडी धारलेला कोणाच्या म्हणतो? अरे या कोंबड्या कोंबड्या माय आहे का नाही कबूल करायचं नाही तर लय मारेल. कवाले आणि द्या मग 800 रुपये. आमची मग घेऊन जा ती बाय कोंबड्या. घेऊन चालले कोंबड्या. जाऊ दे. पैसे काय बाई हात तुमची तुम्ही नको. हा? काय? पैसे काढून द्या. काय? पैसे कोणा को काढून देऊ? तुम्ही दिले तसे तुम्ही काढा. आम्हाला 10 रुपयाला पैसे नव्हते मग आम्ही हे केलं. मोबाईल घ्या. शांतीचे 5,000 आहे तो मोबाईल. आणि निघा. शांतीचे 5,000 साड्या आम्ही 150 बोलू. हा. वलनीवरून काढून निघा. वाऱ्यानं उडालं. वलनीवरून काढली आणि इकली. शिरपतराव. पैसे येतील ना तेव्हा मोबाईल द्या मोबाईल घेऊन शिरपतराव तुमचा. मोबाईल तुमचा मोबाईल द्या. काय संपत आम्हाला काय म्हणजे याच्यात किती घेईन आपल्या गावातल्या बायांच्या पोतभर निकरी यांच्या घरात निघाल्या. आता ना शांती भांडायला गेली होती तर काहीच पुरत नाही त्यांना. मोबाईल या बाई. मोबाईल आमचे नाही बघ बरं. कुणाने वाटलं होय, कुणाने हे बी चोरीचे आहेत काय? पैसे घेऊन चोरीचा आहे ग बाई, देऊन टाक. कोणी कंप्लीट करील आणि तो घरी येतील. आज तो दारूचा धंदा बंद होईल. देऊन टाक. पैसे हे चोरीच आहे का? काय चोऱ्या माऱ्या करून दिवस काढायचे आणि काम? तुम्हाला काय लाज वाटायला पाहिजे ना? लोकांचं चोरून आणेल तुम्ही त्यांना दारूसाठी देत्या नाजराबाई गरबरी त्या. तुला कोंबडी म्हणतात सापडला एक बुजू खाल. एक बुजू खायची आता काय? एक बुजू खाल. एक बुजू खायची. काय एक कोंबडी बुजू खाल. होय, होय. बूट पाहिला का कसा आहे बूट? तोंडाला चव नाही का? हं? तोंडाला चव नाही. तो खावा त्याच्यावाला आणि त्यानं खावा तवाला तोडून जा. उर पडायचं असं. बरं नाही का आपल्याला चोरी मारे नको इमानदारी. तिकडे तुम्ही झक मारा. मला काय तुमच्याशी घेणं नाही. मी जाऊ दे. चालले. तुला भेटले ना बाई तो हा, मला कोंबड्या. भेटले गेले आमचे पैसे अक्कल खात्यात. हा. अजून 100 द्या. काय मला दिले. नाही, 200 घे 200. चप्पल कुठे आहे ग? 1000 हा? रुपये. चप्पल का बूट काढू का देऊ? पहिले निघायचं की इथून. 800 उद्या आणून द्यायची सुधीत. काय मग कामाला ठेवा आम्हाला कामाला. कामाला नाही. सुधीत 800 आणून द्यायची उद्या. तुमच्या काय धुवायला काय धुवायला. तिकडे धुवायचे ते गाय. आम्हाला गाय नाही. सॉरी हा, इकडं. आणून दिला आम्हाला. आणि जा जा क्वाक क्वाक करीत. होय बाई. चाल ना मग द्या आपण चालेल काय वायबर लोक आहे. काय तुमचं हा मग उद्या पैसे आणून द्यायचे माही. बोलले पैसे
ये दोस्ती तू काळजी नाही. अरे आपलं काम असते. घे ते घे. घे ते घे. आता आहे ना आता उद्या ना उद्या पडशी उद्या ना उद्या हा. उद्या काव टाका मारतो. उद्या कांदे नाही गांग्याचं पारडो जोरायचं. हा गांग्याचं पारडो. पारडू हा तू काय पडतो का बोल. बरोबर. परवा दिवशी ना परवा दिवशी काय करू कांगण्याचं पाकिट उडू आपण. कसे कापू हा आणि त्याच्या पुढे गांग्याच्या पॅन्टी. त्याच्या पॅन्ट कोण लहान पोरायला हा हा चालत. चला हा हा पडशी ओके.